हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो आवाज दे जरासा हॅलो हॅलो चेक हॅलो ओके आमच्या या स्पर्धेसाठी सन्मान्य श्री पंढरीनाथ पाथाडे कसाडे उत्तर गावठण मुंबई यांनी देखील आमच्या या स्पर्धेला 500 रुपयांची देणगी दिली आहे. त्यांच्यासाठी देखील एकदा आपण टाळ्यांचा गजर करूया. त्यांचे देखील जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार आहेत. नमस्कार. जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे उत्तर गावठण आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा आजचा शुभारंभाचा दिवस शुभारंभाच्या दिवसातली पहिली लढत या मैदानावरती पाहायला मिळत आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे विपक्ष प्रगती युवक मंडळ साटामोडी कासाडी या दोन संघादरम्यान सलामीची बिनीची जोडी गणेश कोलते त्याच्या साथीला संदेश पाताडे ही सलामीची बिनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. तर मिलिंद चौरगे हा गोलंदाजीच्या स्क्रीनवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत आपल्याला पाहायला मिळत आहे ते फलंदाज गणेश कोलते याच्याकडनं एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडताना दिसतोय. धावांचा श्री गणेश खऱ्या अर्थाने मैदानावरती होताना दिसतोय. म्हणजे संघर्ष क्रिकेट म्हटलं की संघर्ष अटळ त्या संघर्षाला सुरुवात होते. तो फलंदाजी करणारा जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे क्रिकेट संघ पुन्हा एकदा उजव्या यष्टीवरती स्लॉगशिपचा फटका चेंडूला भिरकावला जात आहे. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिला चेंडू जो उजव्या यष्टीवरती आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला दिशा दिली गेली होती. चौकार 4 धावा बहुमूल्य जोडल्या गेल्या होत्या गणेश कोलते याच्याकडनं. डावखुऱ्याचा फलंदाज यावेळी पुन्हा एकदा मधल्या यष्टीवरचा चेंडू मिड ऑफला खेळला जातोय. शतरक्षक यावेळी दूर पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल लिलया एकेरी धावेचं रूपांतर हे दुहेरी धावांमध्ये होताना दिसतंय. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये पाहायला मिळत आहे. ती 12 धावा धावफलकावरती बेनबाद ही एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे या क्रिकेट संघाची. सलामीची जोडी गणेश कोलते त्याच्या साथीला संदेश पाताडे यावेळी बॅटची कडे घेतोय. चेंडू येतोय फ्लाइंग स्लिपच्या दिशेने अर्थात शॉर्ट थर्डमॅन वरती शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. शतरक्षण होतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. ती 13 धावा बिनबाद नाणेफेक जिंकतोय. प्रथम फलंदाजी करण्याचा मानस हा निर्णय घेतला जातोय तो जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे क्रिकेट संघाच्या बाजूने. प्रगती युवक मंडळ साटमवाडी कासाडे क्रिकेट संघ प्रथम शतरक्षण करतोय. पहिलं षटक हे आपल्याला सर्वच्या सर्व शतरक्षक हे 30 यार्ड रिंगण मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. अर्थात या पुढील चेंडू हा फ्री हिटचा चेंडू फलंदाजाला सुसंधी मनाजोगा फटका टोलवायचा. चौदा धावा धावफलकावरती यावेळी चेंडू जमिनीला घरंगत जातोय. अर्थात एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर हा खणखणीत दुसरा ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय तो या स्पर्धेतील. यावेळी पुन्हा एकदा स्लॉगशिप करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडूचा पाठलाग पाहायला मिळतोय. चेंडूची परती येईपर्यंत 3 धावांची मैदानावरती लहर उमटताना दिसते. ती जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे क्रिकेट संघासाठी. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 22 धावा नेल्सन फिगर धावफलकावरती पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. एक मॅजिक पॉवर प्ले षटक हे समाप्त होत आहे. सांघिक धावसंख्या ही 22 धावा धावफलकावर.
शुभारंभाची लढत आपल्याला पाहायला मिळते. जर्मन क्रीडा मंडळ कासाडे विपक्ष प्रगती युवक मंडळ साटमवाडी या दोन संघ दरम्यान नाणेफेक सुदैवी ठरला होता. जर्मन क्रीडा मंडळ कासाडे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, जो घेतलेला निर्णय हा यशस्वी सार्थ ठरताना दिसतोय. तो पहिल्या षटकामध्ये म्हणजे बिनबाद 22 धावा ही धावफलकावर एक आश्वासक दणकेबाज सुरुवात म्हणावी लागेल ती जर्मन कासाडे क्रिकेट संघाची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. षटक क्रमांक दुसरं अर्थात केतन तिर्लोटकर हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. तो गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट एंडने मारा करण्यासाठी थेट आमच्या कॅमेरामन एंड कडनं ही गोलंदाजीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तर स्ट्राईक एंड वरती आक्रमक त्याचप्रमाणे संयमी फलंदाज गणेश कोलते यावेळी ऑन स्ट्राईक एंड वरती. यावेळी फटका टोलवायचा होता मात्र प्रयत्न असफल राहतोय. चेंडू निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसत आहे. गणेश कोलत्यासाठी पारितोषिक येत आहे सलग 2 षटकांसाठी 200 रुपये आणि सलग 3 षटकांसाठी 500 रुपये. सन्मान श्री महेश पाताडे यांच्याकडनं हे पारितोषिक पुरस्कृत होताना दिसत आहे. उजवे इष्टीवरचा टप्प्याचा चेंडू टोलवला जातोय. प्रवास पाहिला डीप लॉंगनवरचा क्षेत्ररक्षक येतोय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 23 धावा धावफलकावर बिनबाद ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते डावाची. ती जर्मन क्रीडा मंडळ कासार्डे क्रिकेट संघाची. गणेश कोलते त्याच्या साथीला केतन संदेश पाताडे हा यावेळी ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या इष्टीवरचा चेंडू फलंदाज हा सफल झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका नवीन नियमाने कटिबद्ध असलेली ही क्रिकेट स्पर्धा, कारण ज्यावेळी फलंदाज सफल होतोय त्यावेळी तो चेंडू अवांतर पकडला जात नाही, तर यावेळी चेंडू निर्धाव गणला जातोय. संदेश पाताडे याला रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू जमलेला घरंगत हा जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. एकेरी धाव पूर्ण होते तर दुहेरी धावांसाठी प्रयत्न. सुरेख फेकी, मात्र फेकी ही विलंबाने पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. दुहेरी धावा संख्येने पाव शतक फलकावर लागत आहे. 25 धावा बिनबाद धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करताना या मोदी मैदानावरती तो जर्मन क्रीडा मंडळ कासाडे क्रिकेट संघ विपक्ष प्रगती युवक मंडळ साटमवाडी ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी टोलवायचा होता प्रयत्न. ऑन साइडला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला, अर्थात इनसाइड आउटसाइड आपल्याला फटका पाहायला मिळाला. फेकी होतो तोपर्यंत धावांची लयलूट केली जाते. ती 27 धावा बिनबाद धावफलकावरती प्रथम फलंदाजी. गोलंदाजीमध्ये ती धार पाहायला मिळत नाही. ती प्रगती युवक मंडळ साटमवाडी कासार्डे क्रिकेट संघाच्या अर्थात एका दर्जेदार गोलंदाजीची आवश्यकता. अनोखा धावांचा डोंगर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी फटका मिस टाइम होतोय. शॉर्ट कव्हर पॉइंट वरचा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. पहिला हदरा जर्मन कासाडे क्रिकेट संघाला अर्थात संदेश पाताडेची खेळी समाप्त होताना दिसत आहे. पहिला हदरा हा जर्मन क्रीडा मंडळ कासाडे क्रिकेट संघ. उत्तर गावठण आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात तालुका मर्यादित एकाच तालुक्यातील 8 खेळाडू आणि 3 आयात केलेले खेळाडू म्हणजे आयकॉन खेळाडू अशी ही नियमाने कटिबद्ध असलेली क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा शुभारंभाचा दिवस मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ होतोय आणि शुभारंभाची लढत जर्मन क्रीडा मंडळ कासार्डे विपक्ष प्रगती युवक मंडळ साटमवाडी कासार्डे या 2 संघ दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू देतोय गोलंदाज केतन तिर्लोटकर आपल्या गोलंदाजीवरती. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या ही 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान दिला जातोय. त्याचबरोबर एकेरी धाव मिड ऑफचा क्षेत्ररक्षक यावेळी क्षेत्ररक्षण करतोय. मिडॉनचा एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज यावेळी मैदानावरती पाहायला मिळतोय तो यशवंत पाताडे.
मुख्य व्यासपीठावरती गोवा राज्यातील टेनिस क्रिकेटमधील मोठे नाव मिस्टर मनोज नार्वेकर इथं व्यासपीठावरती उपलब्ध होताना दिसत आहेत. आपलं शब्द फुलनांनी शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. या विसर्गच्या फटका मनवला गेला. चेंडू जमिनीला घरंगत जातोय. एक्स्ट्रा कव्हरवरचा शतरक्षक येतोय झटकन चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एकेरी धाव, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. 29 धावा धावफलकावरती. 19 तारीखला कोकण प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली होती आणि या स्पर्धेत धाडसकळ गोवा क्रिकेट संघ उपविजेता ठरला होता. मनोज नार्वेकर त्या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळाला. तीस धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यात सलामीवीर गणेश कुलते नॉन स्ट्रायकिंग वरती तर यशवंत पाताडे हा स्ट्रायकिंगच्या दिशेने दिसतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट हा मारा पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर तेजस पाळेकर आतापर्यंत एक सुनियोजित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठचेही मोठे फटके खेळायला देत नाहीत. अर्थात मोठ्या फटक्यांपासून रोखलं गेलं ते यशवंत पाताडे या फलंदाजाला. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अवघ्या 3 धावा आपल्या गोलंदाजीवरती खर्च करताना दिसतोय तो गोलंदाज तेजस पाळेकर नावाचा गोलंदाज. या बेलवर फुलटाचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. शॉर्ट फाईल लेगवरचा शतरक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवल्यानंतर दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त होताना दिसत आहे. ती जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे क्रिकेट संघासाठी एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3. गोलंदाजीच्या आक्रमणावर तेजस पाळेकर हा उजव्या हाताचा आपल्याला गोलंदाज स्क्रीनवर पाहायला मिळतोय. तो राईट आर्म ओव्हर द विकेट. या विसवेक फटका म्हणावा लागेल. चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर फिरकावला जातोय 6 धावांसाठी. धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू हा कमजोर चेंडू. त्या कमजोर चेंडूचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय गणेश कुलते. आतापर्यंत सुरेख बहारदार फलंदाजी म्हणावी लागेल. गणेश कुलते एका बाजूने या संघासाठी आधारस्तंभ तारणहार ठरताना दिसतोय तर एका बाजूने यशवंत पाताडे याला ही फलंदाजी साकारावी लागेल. ती जय हनुमान कासाडे क्रिकेट संघाला. या उजव्या चेंडू चेंडू टलवायचा होता ऑन साइडला मात्र चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ पर्यंत. डीप लॉंग ऑफ वरचा शतरक्षक येतोय झपकन चेंडूची परती करपर्यंत एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4. केतन तिर्लोटकर हा गोलंदाज आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. तो राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आडव्या बॅटने चेंडू टोलवला जातोय. चेंडू जमिनीला घरंगत जातोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये ही खराब फेकी म्हणावी लागेल. शतरक्षक चाचपडताना दिसतोय. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. ती कासाडे क्रिकेट संघाला. 40 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 निर्धारित 5 षटकांचा सामना. गणेश कोलते बहारदार फलंदाजी म्हणावी लागेल. ज्याच्यावेळी कमजोर चेंडू मिळतोय त्यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न या फलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू शॉर्ट थर्ड मॅन वरती येतोय. शॉर्ट थर्ड मॅन वरती शतरक्षण झाल्यानंतर एकेरी धाव ही गणेश कोलतेच्या खाती नोंदली जाते. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 41 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करताना या मोदी मैदानावरती तो जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे क्रिकेट संघ. पुढील सामना पाहायला मिळतोय तो मनोरमा 11 अर्थात चंद्रा 11 बॉयज बिचोली
45 धावा धावफलकावर प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो जय हनुमान क्रीडा मंडळ प्रगती युवक मंडळ साटमवाडी कासार्डे क्रिकेट संघ. केतन तिल्लोटकर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सुरेख गोलंदाजी झाली होती मात्र या चेंडूवरती मोठा फटका टोलवायचा प्रयत्न काऊ कॉर्नरला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध झेल हा जमलेला दान होताना दिसतोय. चेंडूची पडती ही विलंबाने होते परिणामी तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना दिसत आहेत. यशवंत पातडे त्याच्या साथीला गणेश कोलते सलामीवीर फलंदाज. सांघिक धावसंख्या 47 धावा पहिल्या इनिंग मधील 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत मजल मारताना दिसतोय तो जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे क्रिकेट संघ. या इनिंगची सांगता करणारं इतिश्री करणारं षटक प्रगती युवक मंडळ साठमवाडी या संघाकडनं प्रवीण गुरव हा गोलंदाज अविसज्ज होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या 47 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आमच्यासोबत गणेश राहू आंबरडवरनं अतिशय सुरेख गुणलेखन करताना दिसत आहेत आणि या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय www.tenniscricket.in च्या माध्यमातून गौरव सावंत आणि त्यांचे कॅमेरामन आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू टोलवायचा प्रयत्न ऑन साइडला मिस टाइम फटका अर्थात दुहेरी धावांकडे पावलं. गणेश कोलते सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी ढिसाळ कामगिरी होते आणि याचाच फायदा उठवत एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे. 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना एका बाजूने मॅरेथॉन खेळी म्हणावी लागेल गणेश कोलतेची जाजाबी. 14 चेंडू 34 धावांची बहारदार खेळी ही गणेश कोलतेची आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी फुलटॉस प्रकारचा चेंडू उजव्या इष्टीवरचा नामी संधी ही हुलकावणी देत आहे गणेश कोलतेला. अर्थात निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ते गोलंदाज प्रवीण गुरव याच्या गोलंदाजीवरती. शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारं इतिश्री करणारं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे ते प्रगती युवक मंडळ साटमवाडी या क्रिकेट संघाकडनं. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग डिफाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलवायचा हा प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतोय प्रवीण गुरवच्या गोलंदाजीवरती. निर्णायक 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी तो शेवटच्या षटकातील धावसंख्या स्थिरावली 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी बहुधा बॅटची कडा घेतोय गणेश कोलतेची ही नटलेली बहारदार खेळी अखेरच्या क्षणी शेवटच्या षटकामध्ये समाप्त होतोय. दुसरा हादरा बसतोय तो जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे क्रिकेट संघाला. तंबूच्या आसऱ्याला आपल्याला गणेश कोलते येताना पाहायला मिळतोय. डीजे प्रवीण मुनगेकर नवीन फलंदाज यावेळी मैदानावरती पाहायला मिळतोय. चेंडू उजव्या इष्टीवरचा चेंडू टोलवला जातोय डीप लॉंग ऑफला. अर्थात एकेरी धाव ज्या एकेरी धाव संख्येने मुनगेकर आपलं खातं उघडतायत आणि सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे क्रिकेट संघ. 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे क्रिकेट संघ मोदी या मैदानावरती. यावेळी वेगवान चेंडू चेंडू येतोय शॉर्ट थर्ड मॅन वरती. खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय. चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे
आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्तर गावठण मोदी मैदानावरती आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा शुभारंभाचा दिवस. हॅलो हॅलो चेक हॅलो. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक 1,23,000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 50,023 ही नगद राशी आपल्याला पाहायला मिळत आहे. उपांत्य फेरीतील पराभूत संघ रोख रक्कम 12,500, उपांत्य फेरीतील पराभूत संघ दुसरा 12,500 व वैयक्तिक बक्षिसांमध्ये आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज रोख रक्कम व चषक, त्याचप्रमाणे आकर्षक बॅट, उत्कृष्ट गोलंदाज रोख रक्कम व चषक व आकर्षक शूज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोख रक्कम व चषक, त्याचप्रमाणे स्टायलिश शूज, अंतिम सामना सामनावीर रोख रक्कम व चषक व ब्रँडेड शूज, उद्योन्मुख खेळाडू रोख रक्कम व चषक आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आकर्षक सायकल व चषक. ही सर्व वैयक्तिक बक्षिस सन्मान श्री संतोषजी पारकर साहेबांकडून पुरस्कृत होताना दिसत आहेत. नमस्कार. तो फिर एक बार दूसरे इनिंग का खेल जारी होता हुआ मोदी मैदान के ऊपर से मैं प्रदीप देवलकर आप सभी तमाम दर्शकों का प्यार दिल से स्वागत करता हूँ. दूसरे इनिंग का खेल जारी होता हुआ मैच जीतने के लिए 5 ओवर का मुकाबला, अंपायर का इशारा जो कि मैच जारी होने का इशारा कमेंट्री बॉक्स की ओर और गेंदबाजी के मोर्चे पर जय हनुमान कासाडे क्रिकेट टीम की ओर से प्रथमेश पाताडे अंपायर के बाएं से राइट अप और 2 विकेट एंड सेकंड बाजी के पहली लोअर फुल टॉस गेंद को उठाकर खेला काऊ कॉर्नर सीमा रेखा पर और देखना पड़ेगा अंपायर का इशारा जो कि पहला इनिंग का दूसरे इनिंग का शुरुआत जो कि चौके के साथ डीजे. प्रथमेश पाताडे का पहले गेंद के ऊपर एक अच्छा शॉट निकलता हुआ. इस बार लोअर फुल टॉस गेंद ऑफ साइड पर डीप लॉन्ग अप पर गेंद निकलते हुए डीप लॉन्ग अप सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए डीजे. साबित होते हुए पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर एक करारा जोबा. फिर एक बार अंपायर का इशारा आता हुआ स्कोर लेग अंपायर का नो बॉल का इशारा. और मनोरमा आरके बॉयज यानी कि चंद्रा 11 बिचलियम गोवा और उनके खिलाफ टीम है रघुचवाड़ी. दोनों कैप्टन के लिए विनती है कि आप टॉस के लिए जल्द से जल्द हमारे प्रेजेंटेशन बॉक्स में आ जाइए. चंद्रा 11 और रघुचवाड़ी ये दोनों टीम जो कि
इसके बाद मुकाबला खेला जाएगा। अब गेंदबाज फिर गेंदबाजी के मोर्चे पर दूर वाली छोर से इस बार थोड़ी सी हवा में गेंद दिखाई देते हुए शॉर्ट कवर पॉइंट पर फील्डर दिखाई देते हुए जब तक थ्रो करते 1 रन लेने का मौका और 1 रन के साथ स्कोर आगे निकलता हुआ 12 रन डबल फिगर में केतन तिल्लोटकर और उनके साथी बल्लेबाज गणेश परब ये छोटे मैदान पर दिखाई देते हैं। प्रारंभिक बल्लेबाज है, शायद 5 ओवर में लक्ष्य है 55 रनों का। अंपायर के बाद से राइट अप और विकेट इस बार हाफ वॉली बनाकर खेला ऑन साइड पर डीप मिड विकेट पर बड़ा शॉट निकलता हुआ और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। डीज और 17 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर नीलेश गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए इस बार भी गेंद को उठाकर खेला एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर गेंद निकलते हुए 6 रन के लिए। निर्माण क्रीडा मंडल कासाडे क्रिकेट टीम के लिए जिस तरह से शुरुआत होनी चाहिए वो एक आश्वासक शुरुआत दिलाते हुए दोनों बल्लेबाज इस बार लोअर फुल टॉस ऑन साइड पर क्योंकि पहला ओवर जो कि पावर प्ले का और शायद उसी सबसे गेंदबाजी करनी चाहिए थी लेकिन खामियाजा ना भुगतना पड़ा। पहले ओवर का खेल समाप्त और टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 27 रन बगैर किसी नुकसान से। डीजे आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए लेकिन क्या ताबड़तोड़ शुरुआत क्या बढ़िया शुरुआत दिलाते हुए केतन तिरलोटकर और उनके साथी बल्लेबाज गणेश परब पहले उनका खेल समाप्त और 55 रनों का पीछा करते हुए 28 रन बगैर किसी नुकसान से। और दोनों टीम जो कि टॉस के लिए आ जाइए चंद्रा 11 बिछोले और रघुचेवाड़ी ये दोनों टीमों के लिए गुजारिश है कि आप जल्द से जल्द प्रेजेंटेशन बॉक्स में टॉस के लिए हमारे टॉस के बॉस प्रवीण मुनगेकर नीचे अपना पहला और टीम के ओर से दूसरा ओवर लेकर कैमरामैन एंड के ओर से अंपायर के बाद से राइट अप और 2 विकेट इस बार आड़े बल्ले से खेलना चाहते थे ऑफ स्टंप पर एक गेंद थी शायद सकते थे गेंद मैडन चली जाते हुए स्ट्राइक एंड पर गणेश परब जो दिखाई देते हुए केतन तिरलोटकर एक शानदार गजब की शुरुआत जिस तरह की शुरुआत होनी चाहिए वो शुरुआत अपने टीम के लिए दिलाते हुए मुनगेकर फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद थी ऑन साइड पर खेलना चाहते थे भाग्यशाली रहे नहीं तो गेंद गिलिया उड़ाकर जा सकते थे। शायद लेंथ और लाइन के ऊपर गेंदबाजी करनी पड़ेगी विकेट को देखा जाए तो ये पाटा विकेट है शायद बल्लेबाजी के लिए आसान रहेगी ये विकेट। इस बार ऑफ साइड पर गेंद निकलते हुए शॉर्ट कवर पर खिलाड़ी और पहले विकेट का पतन होता हुआ प्रगति युवक साटम बॉडी क्रिकेट टीम के जो कि प्रारंभिक बल्लेबाज वापस लौटते हुए गणेश परब। डीजे अर्थात चंद्र 11 बिछोलीम कर्णधार नाणेफेकीसाठी लवकरच या रघुचीवाडी आपल्या संघालाही हा शेवटचा आणि अंतिम पुकार असेल की आपण लवकर लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीसाठी या। पहले विकेट का पतन होता हुआ प्रगति युवक मंडल साटमवाड़ी क्रिकेट टीम का मुनगेकर फिर चले दूर वाले शोर से बॉलिंग रनअप पर इस बार शानदार गेंद ऑफ स्टंप पर गेंद थी सन्मान के साथ गेंद को खेला गेंद शायद शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर और थोड़ी सी ढिलाई फील्डिंग में और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए।
इस बार शानदार ऑफ स्टंप पर गेंद को सिर्फ स्टेयर कर दिया शॉर्ट पॉइंट पर खराब फील्डिंग और एक रन के साथ दूसरे रन के लिए निकलते हुए दोनों ही बल्लेबाज केतन तिर्लोटकर और नए बल्लेबाज तेजस पाड़ेकर 2 रनों के साथ स्कोर आगे निकलता हुआ 33 रन 1 विकेट खोने के बाद चंद्रा 11 बिचोलीम गोवा आपल्याला वारंवार आम्ही विनंती करतोय नाणेफेकीसाठी या इस बार लोअर फुल टॉस गेंद ऑफसाइड पर गेंद को खेला शॉर्ट कवर पर शानदार फील्डिंग लेकिन तेजी के साथ पहला रन पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने 1 रन के साथ 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ और 36 रन 36 रन लॉस ऑफ बाय 34 रन लॉस ऑफ बाय 1 विकेट्स बल्लेबाजी जिस तरह से गणेश कोलते ने बल्लेबाजी की वैसे ही बल्लेबाजी पेश करते हुए केतन तिर्लोटकर संदेश पातटे अंपायर के बाद से राइट आर्म और तो विकेट से गेंदबाजी का भार संभालते हुए इस बार शॉर्ट अप लेन गेंद ऑन साइड पर गेंद को खेला कैच लेने का मौका था लेकिन लगभग फील्डर थोड़े से दूर दिखाई देते हुए गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए डीजे फील्डिंग भी अच्छी करनी पड़ेगी जर्मन क्रीडा मंडल असड क्रिकेट टीम को नहीं तो इस मैच में जीवित रहना असंभव रहेगा इस टीम को शायद 38 रन टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 1 विकेट खोने के बाद आउट होने वाले बल्लेबाज गणेश परब जो कि पैवेलियन वापस लौटते हुए इस बार ऑफ स्टंप पर गेंद थोड़ी सी रिवर्स स्विप शॉट खेलना चाहते थे गेंद मेडन चली जाते हुए गेंदबाज संदेश पातड़े की गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए ये तीसरा ओवर प्रगति पर अंपायर के बायस से राइट अप और 2 विकेट एंड से गेंदबाजी का भार संभालते हुए जीतने के लिए 55 रनों की आवश्यकता अभी तक 38 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट खोने के बाद रन का पीछा करते हुए प्रगति युवक साटमवाड़ी क्रिकेट टीम इस बार शायद सोच समझकर बल्लेबाजी करते हुए कारपेट के सारे गेंद को खेला डीप लॉन्ग ऑन पर गेंद को फील्ड किया और जब तक थ्रो करते मौका मिला 1 रन लेने का 1 रन के साथ स्कोर आगे निकलता हुआ 39 रन 39 रन लॉस ऑफ बाय 1 विकेट्स आफ्टर थर्ड ओवर प्रोग्रेस इस बार ऑफ स्टंप पर थोड़ी सी बाहर गेंद थी उठाकर गेंद को खेला एक्स्ट्रा कवर पर शानदार कैच और केतन तिर्लोटकर की पारी समाप्त होते हुए दूसरे विकेट का पतन प्रगति युवक मंडल साटमवाड़ी क्रिकेट टीम का सर्वेश पाळीकर जो कि नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए अक्षय कोलंबेकर और विश्वनाथ लिंगायत यह अंपायर की जोड़ी मैदान पर दिखाई देते हुए इस बार गेंद मिडल स्टिक पर गेंद को उठाकर खेला डीप मिड विकेट पर फील्डर दिखाई देते हुए गेंद के ऊपर फील्ड किया थ्रो करते तब तक दूसरे रन के लिए आसानी से मौका बनाया दोनों ही बल्लेबाजों ने 2 रनों के साथ स्कोर आगे निकलता हुआ 41 रन 2 विकेट खोने के बाद 55 रनों का पीछा करते हुए प्रगति युवक साटमवाड़ी क्रिकेट टीम
बाएं हाथ के बल्लेबाज जो कि नए बल्लेबाज सर्वेश पालेकर जो कि ऑन स्ट्राइक एंड पर लोअर फुल टॉस गेंद थी, कारपेट के सारे गेंद को खेला, एक रन तेजी के साथ पूरा किया, डीप स्कोर लेग पर गेंद को फील्ड किया और जब तक आप थ्रो करते तब तक दूसरे रन आसानी से मुकम्मल किया। 2 रन के साथ 43 रन। तीसरे ओवर का खेल समाप्त होता हुआ दूसरी इनिंग का 3 ओवर का यानी कि 18 गेंदों का खेल समाप्त और 55 रनों का पीछा करते हुए अभी तक प्रगति युवक मंडल साटमवाड़ी क्रिकेट टीम 43 रन 2 विकेट खोने के तेजस पालेकर और उनके साथी बल्लेबाज सर्वेश पालेकर ये जोड़ी मैदान पर। या स्पर्धेदरम्यान सन्मानश्री अवधूत शेट्टी आणि सन्मानश्री सनी पाताडे यांचं इथं आगमन होताना दिसतंय। आपलं साहेब खूप खूप मनापासून शब्द सुमनांनी शब्द फुलांनी हार्दिक हार्दिक स्वागत। आपल्याला विनंती मान्यवरांच्या कक्षामध्ये आपण स्थानपन्न व्हावं। डीजे युवक मंडल साटमवाड़ी क्रिकेट टीम का नए बल्लेबाज मिलिंद चोरगे जो कि मैदान पर जाते हुए और शायद बल्लेबाजी करने पड़ेगी। आने वाली 11 गेंदे और 11 गेंदों के ऊपर 12 रनों की आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए प्रगति युवक मंडल साटमवाड़ी क्रिकेट टीम के लिए। आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये असणारे आमचे मित्र दीपेश कांसे आणि उत्कृष्ट गोलंदाज प्लेबॉयज कासाडे संघाचे संदीप केसरकर आणि उद्योजक आमचे मित्र अवधूत शेट्टी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे उत्तर गावडनच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। 10 गेंदे और आने वाली 10 गेंदों के ऊपर 10 रन बनाने पड़ेंगे प्रगति युवक मंडल साटमवाड़ी क्रिकेट टीम के लिए। ये मुकाबला जीतने के लिए शायद थोड़ा सा नजदीक मुकाबला दिखाई देता हुआ सन्मानश्री सनी पाताडे यांचं इथं आगमन होताना दिसत आहे। आपलं साहेब हार्दिक हार्दिक शब्द सुमनांनी स्वागत। आपल्याला विनंती आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये स्थानपन्न व्हावं। लोअर फुल टॉस गेंद थी ऑन साइड पर गेंद निकलते हुए डीप स्कोर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए और 4 रनों के साथ स्कोर आगे निकलता हुआ 49 रन 3 विकेट खोने के बाद शायद 6 रनों की आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए। बाएं हाथ के बल्लेबाज मिलिंद चोरगे और उनके साथी बल्लेबाज इस बार शानदार गेंद लेग स्टंप पर गेंद को उठा कर खेला डीप मिड विकेट और शानदार फील्डिंग मेरे ख्याल से जो कि डीप मिड विकेट फील्डर करते हुए और तब तक मौका बनाया। चंद्र 11 बिचोली क्रिकेट संघ आपल्याला विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं आहे। इस बार ऑफ स्टंप पर गेंद आड़े बल्ले से गेंद को खेला डीप लॉन्ग ऑन पर गेंद को फील्ड किया और जब तक थ्रो करते मौका मिला 1 रन लेने का। 1 रन के साथ स्कोर आगे निकलता हुआ 52 रन 52 रन लॉस ऑफ बाय 3 विकेट्स आफ्टर 4th ओवर प्रोग्रेस। सन्मान श्री अवधूत शेट्टी यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होते। मनोरमा चंद्र 11 बेचोलीम गोवा विपक्ष रघुची दाबवाडी या 2 संघादरम्यान सन्मान श्री अवधूत रघुचीवाडी या संघादरम्यान ही नाणेफेक होताना दिसतंय। आजच्या दिवसातील दुसरा सामना शुभारंभाच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतोय। मनोरमा चंद्र 11 बिचोलीम विपक्ष रघुचीवाडी या 2 संघादरम्यान ही नाणेफेक होते। स्कोर बराबरी में आप पहुंचाए 54 रन शायद 1 रन की आवश्यकता 6 गेंदों के ऊपर। मुकाबला प्रगति युवक मंडल साटमवाड़ी क्रिकेट
की ओर से दिखाई देता हुआ। शायद पहले बल्लेबाजी की थी जयनुमान क्रीडा मंडल कासाडे क्रिकेट टीम ने और 54 रन बनाए थे 55 रनों का पीछा करते हुए प्रगति युवक क्रीडा मंडल साटमवाड़ी एक अच्छी सुस्थिति में दिखाई देते हुए। यशवंत पातड़े जो कि ये आखिरी ओवर लेकर गेंदबाजी के मोर्चे पर इस बार गेंद को ड्राइव किया ऑन साइड पर डीप लॉन्ग ऑन पर गेंद निकलते हुए और जब तक गेंद को फील्ड किया मौका मिला 1 रन लेने का और 1 रन के साथ यहाँ पे जीत हासिल के प्रगति युवक मंडल साटमवाड़ी क्रिकेट टीम जो कि शुभारंभ के ये मैच था और शुभारंभ के मैच में जो कि जीत हासिल करते हुए प्रगति युवक मंडल साटमवाड़ी क्रिकेट टीम। संघाची प्लेइंग 11 लिस्ट पाहायला मिळते। भूषण तळेकर, अक्षय पांचाळ, मयूर पवार, यश शेलार, प्रतीक गाडे, संदेश सुतार, प्रवीण तळेकर, प्रथमेश सुतार, चेतन वरुणकर, चिंतामणी कल्याणकर आणि अभिषेक तामणकर ही रघुचेवाडी या संघाची प्लेइंग